मंत्री गिरीश महाजन यांनी याच नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे। यावेळेला त्यांनी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवादही साधला। शेतामध्ये झालेल्या चिखलाची व्यथा मांडत असताना बळीराजाला अश्रू अनावर झाले। तिकडे धाराशिवमध्ये रात्री ओमराजे निंबाळकर यांनी नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी धाव घेतली। बीडमध्ये धनंजय मुंडे यांनी सुद्धा इथली पाहणी केली आहे, बचाव कार्याचा आढावा घेतलाय। तिकडे पालकमंत्री जयकुमार गोरे हे शेतकऱ्यांच्या बांधावरती पोहोचले आणि त्यांनी सुद्धा शेतकऱ्यांच्या सोबत चर्चा केली आहे, मदतीचं आश्वासन दिलेलं आहे। अतिवृष्टीच्या फेऱ्यामध्ये सापडलेल्या मराठवाड्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी सध्या जोर धरतीये। मात्र अजूनही ओला दुष्काळ काही जाहीर करण्यात आलेला नाहीये। खुद्द मुख्यमंत्र्यांनी घोषणा करताना ओल्या दुष्काळाचा सोडा मदत थांबायला नको असं वक्तव्य केलं। दरम्यान सर्व मंत्री आणि पालकमंत्र्यांना तातडीनं दुष्काळग्रस्त भागाचे दौरे करण्याच्या सूचना सुद्धा मुख्यमंत्र्यांनी केल्यात। राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शक्य ते सर्व निर्णय घेतले जातील। शेतीच्या नुकसानीचे पंचनामे होतील तशी तातडीनं मदत दिली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं। आतापर्यंत राज्य सरकारनं 31,64,000 शेतकऱ्यांना 2,215 कोटी रुपयांची मदत करण्याचे GR काढल्याचं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। ओला दुष्काळ काय, या ठिकाणी जे काही नुकसान झालेलं आहे त्याकरता जेवढ्या पद्धतीची मदत आपल्या नियमांमध्ये आहे ती सगळी मदत आम्ही त्या ठिकाणी देऊ। उद्या पालकमंत्र्यांना किंवा सगळ्या मंत्र्यांना या पूरग्रस्त भागामध्ये त्या ठिकाणी आपण सांगितलेलं आहे की त्यांनी भेटी दिल्या पाहिजेत। मी स्वतः देखील काही भागांमध्ये उद्या जाणार आहे। फक्त आमचा प्रयत्न हा असेल की जिथे मोठ्या प्रमाणात मदत कार्य चाललंय त्या मदत कार्यावर कुठला ताण येऊ नये अशा प्रकारचा आमचा प्रयत्न असेल, तर त्याला उलट पूरक मदत काय करता येईल अशा दृष्टीने हे दौरे आमचे असतील। जसे पंचनामे येतात तसं आपण मदत त्या ठिकाणी करतो। त्यामुळे आतापर्यंत आपण 31,64,000 शेतकऱ्यांना 2,215 कोटी रुपयाची मदत करण्याचे GR काढलेले आहेत। यातले जवळपास आता 1,829 कोटी रुपये जिल्ह्यांमध्ये जमाई झालेले आहेत आणि ते पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये, म्हणजे सुरुवात तर खात्यामध्ये जमा करायला केलीच आहे, पण पूर्ण जमा व्हायला त्याला तेवढा वेळ लागतो। पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये हे पैसे जे आहेत ते त्या ठिकाणी आम्ही जमा करणार आहोत। त्यामुळे जवळपास हे 2,215 कोटी रुपये हे तर जमा होतीलच,